नमस्कार, रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण आहे ना कलेजी तवा फ्राय करणार आहोत। तर आधी आपण आहे ना कलेजी कशी साफ करतात ते बघूया आणि नंतर त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते आपण बघून घेऊया। आता आहे ना आपण कलेजी आहे ना ती साफ करून घेऊया आणि कापूनही घेऊया। बरं, साधारण आहे ना थोडे छोटे छोटे तुकडे करणार आहोत आपण। अच्छा, कारण कसं तवा फ्राय करायचं म्हटलं ना तर तव्यावर असे छोटे छोटे तुकडे केले तर एकदम लगेच होतात आणि छानही लागतात ते तुकडे, असे खायला मस्त वाटतात। म्हणून असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आपण। असं बाजूचं असतं ना हे थोडंसं कापून टाकायचं। अच्छा, अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे आहेत ना आपल्याला सर्व कलेजी करून घ्यायचे आहेत आणि थोडीफार कलेजी साफ पण करायची। हो, हे आजूबाजूला जे असतं ना हे असं काढून घ्यायचं, कारण मग कसं असं कलेजी फ्राय केली आणि ते आजूबाजूला आलं ना तर खायला असं बरं नाही वाटत ना। म्हणून असं साफ करून घ्यायचं आणि मग त्याचे तुकडे करायचे असे छोटे छोटे तुकडे करायचे, म्हणजे शिजतातही लगेच आणि तवा फ्राय करणार आहेत म्हणजे कसं जरा असं एकदम छान होतात, असे खुसखुशीत पण होतात आणि असे छान लागतात असे छोटे छोटे केल्याने। ओके, हे कलेजी आहे ना बघा मस्त साफ करून धुवून घेतलेली आहे। आता आहे ना आपण ह्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते आता आपण बघूया। बरं, तर कढीपत्ता आहे, फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे। एक दोन अशा हे कांद्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याच्या। अच्छा, आणि कोथिंबीर आहे, वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आहे, मीठ आहे, हळद पावडर आहे एक अर्धा चम्मच, घरशीबंधू गरम मसाला आहे अर्धा चम्मच आणि घरशीबंधू मसाला आहे एक 2 चम्मच साधारण घेतलेला आहे। अच्छा, आणि कांदा घेतलाय, एक मोठा कांदा आहे तो बारीक कापून घेतलेला आहे आणि टॅमॅटो आहे, टॅमॅटो ही मोठा घेतलेला आहे तो पण बारीक कापून घेतलाय। बरं, आणि हे मिरच्या आहेत त्या आपल्याला साधारण वाटून घ्यायच्या आहेत, ते वाटण्यासाठी मिरच्या आहेत आणि आलं आहे आणि लसूण हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। बरं, आलं लसूण आणि मिरच्या आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर खलबत्त्यावरतीच वाटण करतोय। हो हो, कारण तवा फ्राय करणार आहोत ना आपण। तर त्याच्यात मिरच्या टाकते, मिरच्या आहेत ना या अशा तोडून घेतल्या आहेत, अशा तोडून घेतलेल्या आहेत मिरच्या। तोडून घेतल्याने काय होतं, अशा अख्खी ठेवली ना मिरची अशी वाटायला गेलं ना की अशी फटकन फुटते। त्यातल्या ज्या बिया असतात ना त्या कशा कधी आपल्याला उडण्याची शक्यता असते, डोळ्यातही जाऊ शकतात, त्यामुळे आपण ह्या मिरच्या तोडून घेतल्या। साधारण तुम्हाला जर मिक्सरला वाटायचं असेल तरी वाटू शकता, आपल्याकडे खलबत्ता आहे म्हणून आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतो। हे बघा आपलं आहे ना वाटण मस्त वाटून झालेलं आहे। वाटण झालेलं आहे, आता आपण आहे ना फोडणीची तयारी करूया। बरं, आता आपलं वाटण तयार आहे आणि आपण तवा ठेवलेला आहे गरम करायला। ओके, तर आता मी तेल टाकते। हे तेल आहे ना आपल्याला जास्त गरम नाही करायचंय, थोडं हलकसच गरम करायचंय आणि त्याच्यात कांदा टाकायचंय। अच्छा, कांदा टाकलाय ना आता मी याच्यात मीठ टाकते। ओके, मीठ आहे ना टाकल्याने ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। कांदा आहे ना लवकर असा भाजला जातो, अच्छा, मस्त नरम पण लवकर होतो। ओके, म्हणून लवकर आपण पहिला कांदा टाकल्यानंतर मीठ टाकायचं। लो गॅसवरती आहे ना छान प्रकारे मऊ होऊन द्यायचं पण। हो हो, आता ह्याच्यात आहे ना मी कढीपत्ता टाकते बघा। कढीपत्ता एक 2-3 मिनिटं असं फ्राय करून घेते। त्याच्यानंतर ह्याच्यात हे जे आलं लसूण आणि मिरच्या वाटलेले आहेत ना ते टाकते। अच्छा,
हे छान असं 1-2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं. हे जेवढं व्यवस्थित असं फ्राय करणार ना तेवढंच एक जेवणाला आपल्या चव येते. किंवा आपण हे आता कलेजी फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी पण हे व्यवस्थित फ्राय केलं तर एक व्यवस्थित होतं. हो, कांदा शक्यतो जेवढा मऊ करता येईल ना तेवढा स्लो गॅस वरती. हो, म्हणजे तो एकजीव होतो ना असा मऊ केल्याने. त्याच्यात आहे ना आता मी हा टॅमॅटो टाकते. अच्छा, टॅमॅटो टाकलं ना की त्याच्यानंतर एक 5 मिनिटं तरी आपण आहे ना ते जरा असं एकजीव होण्यासाठी टॅमॅटो व्यवस्थित असा मिक्स करायचा आणि 5 मिनिटं झाकण टाकून ठेवून द्यायचं. हे झाकण असं वरती ठेवायचं आहे. एक 5 मिनिटं ठेवून द्यायचं म्हणजे कांदा आणि टॅमॅटो आहे ना एकदम व्यवस्थित असा मऊ होऊन जातो. अच्छा, 2-3 मिनिटं झालेली आहेत बघा. कांदा टॅमॅटो आहे ना एकदम असा बघा मऊ झालेला आहे मस्त असा. आता आहे ना त्याच्यात आपण आहे ना गडशीबंधू मसाला टाकतोय. ओके, गरम मसालाही टाकतोय आणि हळद पावडर. ओके, थोडीशी कोथिंबीर. अच्छा, आणि आता हे मस्त असं एकजीव करून घेऊया. ओके, छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हो, एकदम मस्त असं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. तर त्याला तेल सुटेपर्यंत आहे ना व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. म्हणजे मसाले आहेत ना ते जसे कांदा टॅमॅटो मध्ये मुरले जातात ना तसं त्याला एक तेल सुटे बघा. छान असं मस्त असं तेल सुटत चाललंय बघा. हे पण एक 2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायचे मसाले. अच्छा, आता आहे ना ह्याच्यात आपण एक कलेजी आपण साफ करून धुवून घेतलेली आहे ते आपण ह्याच्यात आता टाकणार आहोत. ओके, कलेजीला कसं शिजायला जास्त टाइम लागत नाही आणि खायला पण असं कसं त्याच्यात एक हड्डी वगैरे नसते. खायला पण छान लागते. कलेजी तवा फ्राय आहे ना 10 मिनिटात होण्यासाठी डिश आहे. खायला एकदम खूप टेस्टी लागते ऍक्च्युली. हो, त्याला काही हड्डी वगैरे नसते ना तर खायला एकदम मस्तच लागते. लहानांपासून मोठे पण खाऊ शकतात असं व्यवस्थित अशी. हे नेक्स्ट मी 10 मिनिटं आहे ना आपण स्लो गॅसवर आहे ना झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवूया आणि आपली कलेजी फ्राय तयार होईल. एक 10 मिनिटं झालेली आहेत. हे बघा मस्त एकदम स्मेल पण येतोय. हे बघा एकदम मस्त अशी ग्रेव्ही पण छान झालेली आहे बघा. तव्याला पण चिकटलेली नाहीये. स्मेल एकदम भारी येतोय. मस्त तवा फ्राय झालेला आहे बघा. तेल पण एकदम मस्त छान सुटलंय. तर आता आपण हे ना गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया. हो, 10 मिनिटात साधारण आहे ना मस्त कलेजी वगैरे. कलेजी शिजायला कसं टाइम जात नाही. हो, त्याच्यामुळे असं 10 मिनिटात शिजल्या जाते आणि आपण कसं सर्व एकदम व्यवस्थित फ्राय करून घेतलेलंच ना. हो, तर आता हे आपण आहे ना काढून घेऊया. अच्छा, मी गॅस बंद करते. गॅस बंद केलाय. आता मी हे काढून घेते बघा. कलेजी तवा फ्राय तयार आहे. आता हे वरून अशी कोथिंबीर टाकते आणि खायला तयार. तर तुम्ही हे भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर किंवा चपाती बरोबर हे खाऊ शकता. खूप छान लागते. ओके, अशा प्रकारे आहे ना चमचमीत मस्त एकदम कलेजी तवा फ्राय झालेली आहे. तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. धन्यवाद.